ही चमचमीत दिसणारी अंड्याची बिर्याणी बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलंच असेल। ही मसालेदार अंड्याची बिर्याणी जर तुम्ही खाल्लीत ना तर तुम्ही चिकन बिर्याणी सुद्धा खायचं विसराल। आता ही माझी मम्मीची खास रेसिपी आहे, चला तर मी तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कांदा टोमॅटो छानपैकी तेल टाकून परतून घ्यायचे आणि त्यामध्ये तुम्हाला हे वाटण मिक्स करायचं। या वाटण बनवण्यासाठी तुम्हाला भाजलेला कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याची छानपैकी पेस्ट करून घ्यायची आणि हे परतून झाल्यानंतर तुम्हाला अजून एक मसाला तयार करायचा आहे। तो म्हणजे तुम्हाला दह्यामध्ये काळा मसाला, घरगुती मसाला, मटण मसाला आणि बिर्याणी मसाला हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये सगळे मसाले मिक्स केले ना ते एकदम छानपैकी एकजीव होतात आणि आपण जो बनवलेला हा दह्याचा मसाला आहे तो आपल्याला परतलेल्या वाटणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो पण तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि भांड्यांमध्ये जे वाटण आणि दह्याचा मसाला राहिलेला असतो त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे सुद्धा या मसाल्यामध्ये मिक्स करायचे। तुम्हाला जेवढा मसाला करायचा आहे तेवढं तुम्ही याच्यात पाणी टाकू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेवढे अंडी टाकायचे तेवढी याच्यामध्ये मिक्स करा। फक्त काळजी घ्या की आपली अंडी तुटली नाही पाहिजे, अशा प्रकारे तुम्ही त्याला मिक्स करून घ्या आणि त्यानंतर ही जी अंडी आहेत ना ती एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि खाली फक्त मसाला ठेवायचा। त्याच्यानंतर तुम्ही जो पण भात बनवलेला असतो तो याच्यावरती एक लेअर म्हणून टाकायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला जी अंडी आपण साईडला काढून ठेवलेली आहे त्याचा एक लेअर द्यायचा आहे आणि हा लेअर करून झाल्यानंतर आपल्याला परत एकदा भाताचा थर द्यायचा आहे आणि ही पूर्ण प्रोसेस करून झाल्यानंतर आपलं जे पातेलं तयार होईल ना, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यावरती फूड कलर टाकू शकता आणि हे झाल्यानंतर तुम्हाला 5 मिनिटं हे गॅसवरती ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपली ही चमचमीत मसालेदार अंड्याची बिर्याणी खायला तयार आहे। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा।